निषेधार्थ पुण्यामध्ये सर्वपक्षीय जनाक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। आरोपींवरती कठोर कारवाई करा, आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। पुण्यातील सर्वपक्षीय मोर्चात संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी सहभाग घेतलाय। वडिलांसाठी देशमुखांची मुलगी मोर्चात सहभागी झाली। पुण्यात सर्वपक्षीय मोर्चात ज्योती मेटे देखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळालंय। सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी यावेळेला ज्योती मेटे यांनी केली। बीड हत्या प्रकरणाबाबत सखोल कारवाई सुरू आहे। कोणालाही सोडणार नाही, आरोपींवरती कारवाई होणारच आणि आरोपींना मदत करणाऱ्यांना सुद्धा आम्ही सोडणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांना धमकीचा फोन आलेला आहे। धनंजय आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोप दमानिया यांनी केलेला आहे। रश्मी शुक्ला आणि मुख्यमंत्र्यांकडे भेटीची वेळ मागितल्याचं सुद्धा दमानिया यांनी सांगितलेलं आहे। एसआयटी सीआयडी चौकशी धुळफेक करणारी आहे। वाल्मिक कराडला नमस्कार करणारे अधिकारी त्यांची चौकशी कशी करणार असा सवाल अंजली दमानिया यांनी केलाय। एसआयटी टीम बरखास्त करा अशी मागणी दमानिया यांनी केली। धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते धनंजय देशमुखांना धमक्या देत आहेत। अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मराठ्यांना त्रास दिला जातोय असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला आहे। धनंजय मुंडे शहाणा हो, मुंडे बहीण भावामुळे सर्वांना त्रास होतोय। धनंजय मुंडे जातीय तेढ निर्माण करत आहेत असा आरोप मनोज जरांगेंनी केलेला आहे। तुमच्या कार्यकर्त्यांना आवरा असं दोघा बहीण भावांना सांगितलं असंही जरांगे म्हणाले। मोर्चाचं लोण राज्यभर पसरणार आहे। प्रतिमोर्चे काढले तर आम्ही सुद्धा जशास तसं उत्तर देऊ असा इशारा जरांगेंनी दिलाय। तर मंत्र्यांच्या पाठीशी नाही हे मुख्यमंत्र्यांनी सिद्ध करावं असं आवाहन सुद्धा जरांगेंनी केलंय। बीडमधील घटना मानवतेला काळीमा फासणारी असून सर्व आरोपींना फाशी झाली पाहिजे अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केलेली आहे। बीड जिल्ह्यामध्ये गँगवॉर आणि गुंडाराज सुरू आहे। पोलीस यंत्रणेवरती दबाव आणला जातोय असा आरोप सुद्धा सोनवणेंनी केलाय। अमोल मिटकरींनी सुरेश धस यांच्यावरती टीका करत थेट फडणवीसांना प्रश्न विचारलाय। तुमचा वळू मोकाट सुटलाय, त्याला आवर घालाल की नाही? धस अजितदादांवरती पुन्हा बोलले तर राष्ट्रवादी सहन करणार नाही असा इशाराही दिलाय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात नेमलेल्या एसआयटीवरती संशय व्यक्त केला आहे। एसआयटीमधील एक प्रमुख IPS बाहेरील नेमलेला आहे। त्यांच्यातील अधिकारी हे वाल्मिक करारसाठी काम करतात असा आरोप आव्हाडांनी केला। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केलेली आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी राजकीय आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंचा काही संबंध असल्याचं वाटत नाही असंही आठवले म्हणाले। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे हत्येच्या घटनेनंतर गुजरातला गेले होते अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे। पैसे संपल्याने दोघेही आरोपी पुण्यात आले आणि एका व्यक्तीला भेटून पैसे घेण्यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना बेड्या ठोकल्या। भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष बनलाय। भाजप कोणत्याही परिवाराचा अधिकार नाही। भाजप म्हणजे 11 कोटी सदस्य संख्या असलेला पक्ष आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। महाराष्ट्रात भाजपाला 1.5 कोटी सदस्य बनवायचे आहेत असंही फडणवीस म्हणाले। भारतीय जनता पक्षाची मालकी जनतेची आहे। लोकांच्या मनातील पक्ष भाजपच आहे हे जनतेने दाखवून दिलंय असं फडणवीस म्हणाले। संघटना आणि जनतेमुळे सत्ता मिळाली आहे असंही फडणवीसांनी स्पष्ट केलंय। मी चाणक्य नाही, मी अतिशय साधारण कार्यकर्ता आहे। मला पक्षाने संधी दिली म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलोय अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपाने तयारी सुरू केलेली आहे। भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर मुंबईतून भाजपाचे 40 नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला। महापालिकेची निवडणूक लवकरच होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली।
सिंधुदुर्गातील 50 ते 60% जमिनीवरती वक्फ बोर्डाने दावा केला असल्याचं मंत्री नितेश राणेंनी एका सभेमध्ये बोलताना सांगितलंय। इतकंच नाही तर वक्फ बोर्डाने जिल्ह्यातील महत्त्वाच्या देवस्थानांवर सुद्धा दावा केला असल्याचा दावा नितेश राणेंनी केलाय। आपल्या जिल्ह्यामध्ये वक्फ बोर्डच्या जो काय बोर्ड आहे, जो कायदा आहे, त्याच्या अंतर्गत कुठल्या कुठल्या जमिनीवर त्यांनी ताबा केला त्याची जेव्हा माहिती मागितली, मी तुम्हाला आश्चर्य वाटेल, किमान 50 ते 60% आपल्या सिंधुदुर्गाच्या जमिनीवर महाराज आमच्या त्या वक्फ बोर्डनी ताबा ठोकलेला आहे। त्याच्यामध्ये मोठ्यातले मोठे देवस्थान पण आहेत। ज्या देवांना आपण मानतो, त्यांची पूजा करतो, त्यांच्या समोर नतमस्तक होतो, या सगळ्या काही महत्वाच्या देवस्थानावर पण जोशीजी या वक्फ बोर्डच्या लोकांनी दावा ठोकलेला। पुढच्या बातमीकडे वळूया। शिर्डीमध्ये साईबाबा संस्थानकडून भाविकांसाठी दिलं जाणारं मोफत जेवण बंद करावं अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केलेली आहे। मोफत जेवण बंद करावं आणि जे पैसे अन्नदानात दिले जातात ते पैसे मुलामुलींच्या शिक्षणासाठी खर्च करावेत अशी मागणी सुजय विखेंनी केली आहे। प्रसादालयामध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले, 25 रुपये केलं पाहिजे, खरंच पेड केलं पाहिजे। तो जो पैसा वाचेल तुम्ही आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा। अख्खा देश इथं येऊन फुकट जेवतोय, भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले, हे योग्य नाही। संस्थांनी हा विचार केला पाहिजे की आपण इथं काय करत आहोत, कशासाठी करत आहोत। हिंगोलीच्या वसमत शहरातील अभियंता योगेश पांचाळ मागील महिन्याभरापासून इराणमध्ये बेपत्ता झालेला आहे। त्याच्या कुटुंबियांची त्याचा कुठलाही संपर्क झालेला नाहीये। दरम्यान या व्याकुळ झालेल्या कुटुंबियांची इंद्रनील नाईक यांनी भेट घेतली आहे। योगेशच्या कुटुंबियांना मंत्री इंद्रनील नाईक यांनी धीर दिलेला आहे। यावेळेला वसमतचे आमदार चंद्रकांत नवघरे यांनी देखील उपस्थिती लावली। माझ्या योगेशला परत आणा अशी आर्त साद योगेशच्या आईने मंत्री नाईक यांच्याकडे घातलेली आहे। यावेळेला योगेशच्या आईचे अश्रू अनावर झाले। दरम्यान वरिष्ठांशी परराष्ट्र मंत्रालयाची संपर्क करणार असल्याची माहिती राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिली आहे की आम्ही माध्यम म्हणून एक दिल्लीला त्यांच्या परराष्ट्र मंत्री किंवा दिल्लीचे गृहमंत्री सन्माननीय अमित शाह साहेब यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यांचा जे काही दुःख आहे, म्हणजेच आपला वसमत इथला मुलगा जो हरवला आहे त्याला आपल्याला घरी परत सुखरूपपणे आणायचं आहे। त्याच्यासाठी आम्ही दोघंही कटिबद्ध आहोत। राजू भैयांचं पाठपुरावा पण खूप जास्त आहे, तर 100% आम्ही त्याच्यात पाठपुरावा करून त्यांना सुखरूप घरी परत आणण्याचा प्रयत्न करू। काकू, आता थोड्याच वेळापूर्वी जे आहे ते राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेबांनी आपली भेट घेतली, काय बोलले आपल्याला ते? बघतो म्हणजे मी तुमच्या पाठीमागे आहे म्हणले आणि करतो म्हणजे चौकशी का। आज किती दिवस झाले योगेशशी संपर्क होऊन? महिना झालं सर, काळजी का करून करून तब्येतीचा माझ्या हे व्हायला सर। 2-3 दिवस झाले माझी तब्येत खराब आहे, दुसऱ्या लेकराला सांगा वाटत नाही मला असं काही। मग लवकरात लवकर शोध घ्याव ना माझ्या लेकराचा आणि माझ्यापर्यंत आणून पोहोचाव। मोदी साहेबांनी माझं एवढं काम करावं। आत्ताच राजू नवघरे साहेब आलते घरी, बोलले की 2 दिवस मी आहे तिथं, बघतो तुमच्या याचं असं म्हणले। आपल्यासोबत योगेशचा मोठा भाऊ आहे मंगेश भाऊ, मला सांगा, आपण इराणमध्ये भारतीय दूतावाशी संपर्क केला होता, त्यांचा काय पूर्ण रिप्लाय आलाय? त्यानंतर आपण कोणाकोणाला भेटलात? सर, भारतीय दूतावासाकडून अजून आम्हाला कोणत्याही प्रकारे रिप्लाय आला नाही। ते फक्त म्हणताय वेट करा, आम्हाला याबद्दल काही माहिती झालेली नाही। जसं आम्हाला माहिती होईल तसं ते आम्हाला कळवणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। सर, योगेशने मला एवढं सांगितलं होतं की मी सादिकला भेटायला जातोय, बनानाची ऑर्डर होती त्याला 1 कंटेनरची, आणि गेल्यानंतर तो 2 दिवस सादिकला बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण सादिकचं आणि त्याचं म्हणजे मीटिंग झालीच नाही। त्यानंतर योगेश 7 तारखेपासून मिसिंग आहे, तो आजपर्यंत तिचा आमचा कुठल्याही प्रकारे संपर्क होऊ शकला नाही। अजून योगेशचा कुठलाही संपर्क झाला नाही। हे कुटुंब जे आहे ते कुटुंब अत्यंत व्याकुळ झाले। या योगेशचा काय शोध लागतोय आणि इराणमधून या योगेशला लवकरात लवकर शोधून आणा अशी आर्त मागणी जी आहे ती योगेशच्या आईनं पंतप्रधान मोदींना केली आहे। मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, वसमत, हिंगोली।